नमस्कार. मी सौ शैलजा जतकर. श्री रामायणावरील प्रवचने आपण श्रवण करीत आहोत श्रोते हो. आज दिवस 8वा, भाग 1. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. दुनिया चले न श्री राम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है, मैंने एक बात समझ ली है. रावण मरे न श्री राम के बिना, लंका जले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने का बिल था. लक्ष्मण बचे न श्री राम के बिना, बूटी मिले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. सीता हरण की कहानी सुनो, मेरी एक बात सुहानी सुनो. सीता मिले न श्री राम के बिना, पता चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. सिंहासन पर बैठे राजा राम जी, चरणों पे बैठे हैं हनुमान जी. मुक्ति मिले न श्री राम के बिना, भक्ति मिले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. राम जी चले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. रोज शाळेत असताना हृदयावर हात ठेवून, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आपण घेतच होतो की. पण किती जणांना याचा अर्थ उमजला आणि त्याप्रमाणे किती जण वागतात, हा खरा प्रश्न आहे. श्रीराम आणि वाली दोघेही समदुःखी होते. विरहाच्या वेदना, दुःख, भावनिक गुंतवणूक असणं आवश्यक आहे. सगळ्या नात्यांमध्ये सुद्धा भावनिक गुंतवणूक असेल तरच मनावर परिणाम होतो. भावनिक गुंतवणुकीबरोबरच सामाजिक गुंतवणूकही महत्त्वाची ठरते. नुसतेच आर्थिक गुंतवणुकीचे भावना शून्य मन कधीच प्रेमाचा ओलावा आणि मायेचा जिव्हाळा जपू शकत नाही. हेच आपल्याला या श्रीराम कथांमधून प्रत्ययाला येतं. असो, मारुतीला सुग्रीवाने श्रीरामांकडे पाठवले. तेव्हा श्रीरामांनी मारुतीशी जो संवाद केलाय ते ऐकून श्रीरामांनी त्याची फार प्रशंसा केली. ते म्हणाले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ज्याला येत नसेल त्याला असे भाषण करता येणार नाही. याने व्याकरणाचे अध्ययन केले आहे. याच्या भाषणात एकही प्रमाद दिसला नाही. सुग्रीवाला राज्याभिषेक केला, तो वानरांनी मंत्र म्हणूनच केलेला आहे. लक्ष्मण मूर्छित पडला, त्यावेळी रामाकडील मंडळी घाबरून गेली. पण सुषेणाने त्याचे मुख पाहून तो मृत झालेला नाही असे सांगून सर्वांना धीर दिला. हात, मुख, नेत्र यांची प्रसन्नता आणि हृदयाची धडधड आहे हे दाखवून तो जिवंत आहे हे सर्वांना रामपक्षाकडील लोकांना त्याने पटवून दिले. यावरून वानरांचे शारीर ज्ञान स्पष्ट होते. सुषेणाने पुढे लक्ष्मणाला औषधी ज्ञानाच्या आधारानेच मूर्छेतून उठवलेले.
रामायणातील वानर तर सुशिक्षित होतेच, पण त्यांच्या स्त्रियाही सुशिक्षित होत्या. तारेने लक्ष्मणासारख्या रागीट पुरुषाचा कोप शांत केलाय. ही एकच गोष्ट तिच्या उत्कृष्ट भाषणाची साक्ष देण्यास पुरेशी आहे. तिने वेदाध्ययन केल्याचाही उल्लेख रामायणात आहे. सुषेण कन्या तारा सूक्ष्म गोष्टींचा विचार करून संकटातून बाहेर पडण्याचा उपाय जाणते आणि म्हणूनच वालीने मृत्यूपूर्वी सुग्रीवाला जो उपदेश केला आहे त्यात तो म्हणतो, ही जे चांगले म्हणेल ते तू निशंक करीत जा. यावरून वानरातील स्त्रिया व पुरुष दोघेही सुशिक्षित व शास्त्रात गती असलेले होते हे दिसून येते. राक्षसांचा जसा मांसभक्षण विशेष, तसा वानरांचा फलमूलावर निर्वाह, वनात राहून फलमूलावर उपजीविका करणारे वानर हाच आपला नैसर्गिक धर्म असल्याचे त्यांनी म्हणले आहे. मद्यपानाचा उल्लेखही यात येतो. वानरांना हे व्यसन होते. अर्थातच हे व्यसन असलेल्यांची त्यावेळी सुद्धा अप्रतिष्ठा होत असे. आपल्या अमात्यांसह सुग्रीव नेहमी पान करीत असे. वानर मधही विपुल प्रमाणात पीत असत. मधुपान ही रामायणकालीन रूढी होती. वानर आणि राक्षस भरपूर प्रमाणात मधुपान करीत असत. त्यांच्यातील युद्ध पद्धतीबद्दल बोलायचे झाले तर नखे आणि द्रंष्टा ही त्यांची आयुधे आहेत. ही त्यांची निसर्गदत्त आयुधे आहेत. तर वृक्ष, पाषाण यापासूनची आयुधे त्यांनी तयार केलेली आहेत. सुग्रीवाच्या युद्धात त्यांनी हीच शस्त्रे घेऊन युद्ध केले आहे. वानरांनी शस्त्र घेऊन युद्ध केल्याचे वर्णन रामायणात आहे, पण रणांगणावर शत्रू पक्षाचे वीरांचे शस्त्र घेऊन त्यांनी युद्ध केलेले आहे. वानर स्वतः आपला अधिकार मनुष्याहून कमी समजत असत. किष्किंधेमधील वानरांना घरे होती. ते मनुष्याप्रमाणे बोलत होते. वस्त्रे, अलंकार धारण करीत होते. परंतु चित्रकूटावरील वानर मात्र इतर वन्य पशूंबरोबर राहत. याचा अर्थ किष्किंधेतील वानर अधिक प्रगत आणि सुसंस्कृत होते. पण मग वानरांना शेपटी कशी काय होती, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर याचे उत्तर वाल्मिकी रामायणच सांगते की वानरांच्या शेपटीत प्रचंड सामर्थ्य होते आणि शेपटीचा उपयोग सर्व वानर शस्त्राप्रमाणे करीत असत. भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातील बंदिवासावरील एक लेखमाला केसरीच्या अंकात पूर्वी प्रसिद्ध होत असे. त्यात त्यांनी सपुच्छ असा मनुष्यवर्ग तिथे असल्याचे लिहिले आहे. ऋषींनी रावण वधासाठी आर्यांची व वानरांची तरुण पिढी शिकून तयार करण्याचे काम केले. सिंह आणि व्याघ्र याप्रमाणे ज्यांचे पराक्रम आहेत, व्रजासारखा ज्यांचा कणखर देह आहे, ज्यांची शरीरे उत्तम आहेत, हत्ती व पर्वत यासारखी धिप्पाड व थोराड शरीरे असलेले असे धिप्पाड वानरवीर होते. गतीमध्ये हे वायू सारखे होते. चालण्यात, दौड मारण्यात ते प्रवीण होते. वानर बुद्धिमान, कुशाग्र बुद्धीचे होते. बुद्धी संपन्न हा असे वेळ प्रसंगी काय करावे हे त्यांना चांगले समजत होते. नीती जाणणारे असून राजनीतीमध्ये प्रवीण होते. कौशल्याने कर्म करण्यात निपुण होते. दुसऱ्याला न कळत एखादे कार्य संपन्न करण्याची त्यांची हातोटी होती. वानर फार बलवान होते. त्यांच्या शक्तीशी इतरांच्या शक्तीची तुलना करणे शक्यच नाही. त्यांचे सामर्थ्य फार मोठे होते. यामुळे त्यांची तेजस्विता आणि यश यांची योग्यता इतरांपेक्षा फार मोठी होती. त्यांची शक्ती
आणि आत्मसन्मान त्यांचा सांगायचा झाला तर ते वाघ सिंहासारखे होते. मदोन्मत्त हत्तींना पकडू शकतील असे बलवान होते. वानरवीर फार शूर, मोठे वीर्यवान, संपन्न, मोठे पराक्रमी होते. विष्णूसारखे शूर व पराक्रमी होते. या विशेषणावरून वानरवीरांना कसे सशक्त बनवले होते ते लक्षात येते. नखांनी व दाढांनी शत्रूला ओरबाडणारे, ज्यांच्या हाताची पकड अतिशय मजबूत आहे, ज्यांची व्रजमुष्टी फार मारक आहे, जे नखे टोचून शत्रूला मारू शकतात, दगडांनी युद्ध करण्यात जे प्रवीण, पर्वतावरील युद्ध करण्यात निपुण, सर्व अन्नाच्या व शस्त्रांच्या युद्धात प्रवीण, यामुळे युद्धात ज्यांचा नाश होणे शक्यच नाही असे वानरवीर होते. ज्यावेळी जसा हवा तसा वेश घेऊ शकणारे, मोठा शब्द करून पक्ष्यांनाही खाली पाडतील, मोठमोठ्या पर्वतांनाही हलवून सोडतील, स्थिर वृक्षांना उपटून टाकतील, भूमीचे विदारण करून टाकतील, महासागर तरून जातील, आकाशात उडून मेघांना पकडू शकतील, समुद्राला खळबळून टाकतील, असा दुर्दम्य उत्साह या वानरवीरांमध्ये उत्पन्न केलेला होता. थोडक्यात सर्व वानरवीरांची तयारी रावण वधासाठी होती. प्रत्येक वानरवीर जाणत होता की रावण हा एकच शत्रू आहे आणि त्याच्या त्रासातून सर्वांना सोडविणे हे आमचे ध्येय आहे. राष्ट्राचे एक ध्येय असेल तरच ते राष्ट्र विजयी होते. ऋषींनी आणि श्रीरामांनी वानर कुमारांना रावण वध हेच आपले कर्तव्य आहे असे शिक्षण दिले आणि याच ध्येयाने वानर प्रेरित झाले. ते वनचरीण असल्याने त्यांची शरीरे टणक बनली होती. हत्ती व पर्वताप्रमाणे ते धिप्पाड होते, तर गतीमध्ये वायूसारखे होते. हनुमंतासारखे वीर हे विद्वान, मुत्सद्दी आणि राजकारणपटू होते. आणि अशा वानरवीरांच्या साह्याने श्रीरामांनी रावण वध पूर्णत्वास नेला. यामागे ऋषीजनांची फार मोठी योजना आणि वानरांचा पराक्रम होता, यात काही संशय नाही. पावसाळ्यात ऋष्यमुख पर्वतापेक्षा प्रसरण पर्वतावर राहणे अधिक सुरक्षित असल्याने श्रीराम लक्ष्मणांसह तिकडे राहायला गेले. हे काल आपण बघितलं. वर्षा ऋतूमध्ये सृष्टी एका नव्या रसाने रसरसल्यासारखे दिसते. पण या रम्य वातावरणाचे, त्याच्या सौंदर्याचे कौतुक रामांना कुठे होते? कारण माणसाला त्याच्या मनाचेच प्रतिबिंब निसर्गात दिसत असते. सहस्त्र अमृत धाराने बरसणाऱ्या श्याम घनाकडे पाहून त्यांना सीतेच्या दाट कुरळ्या केसांची आठवण येई. आणि मग अविरत रिमझिमणाऱ्या मोत्यांच्या त्या सरीकडे पाहताना त्यांना आनंद न होता त्यांना वाटे, प्रिया विरहाने व्याकुळ झालेल्या या मेघराजांचे हे अश्रूच आहेत. आता पावसाळा संपला. इवल्या इवल्या तृणपुष्पांनी प्रसारण पर्वताचे रंगीबेरंगी पठार दिसू लागले. रान फुलांचा धुंद सुगंध वातावरणात पसरला आणि श्रीरामांचे अंतःकरण जानकीच्या आठवणीने व्याकुळ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुग्रीवाला राज्यलाभ झाला, त्याला त्याची पत्नी परत मिळाली आणि त्यातच गुंग होऊन तो मित्रकार्य विसरला की काय, असे विचार मनात येऊन रामचंद्र अस्वस्थ होते. लक्ष्मणाला ते म्हणाले, सुग्रीवाला मित्रकार्याचा विसर पडलेला दिसतो. त्याने अजून सीतेच्या शोधासाठी काहीच हालचाल केलेली दिसत नाही. पावसाळा संपला,
राजे लोक मृगयेसाठी बाहेर पडायला लागले आहेत. तेव्हा तू किष्किंधेला जाऊन सुग्रीवाला मित्रकार्याची आठवण करून दे. त्याला म्हणावे, काय म्हणायचे आहे? हा भाग पुढच्या भागात आपण पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने आपण पाहत आहोत. दिवस 8 भाग 2. श्रीरामांनी लक्ष्मणाला सुग्रीवाला मित्रकार्याची आठवण करून दे आणि त्याला म्हणावे, तू जर मित्रकार्य विसरला असशील तर त्याला शासन काय आहे ते माहीत आहे का? ज्या द्वाराने वाली स्वर्गात गेला ते द्वार अजून बंद झालेले नाही, ते तुझ्याकरता उघडेच आहे. रामांचे हे उद्गार ऐकून लक्ष्मणाचे हृदय वेदनेने कळवळले. सीतेच्या विरहाने रामांचे शरीर कृश दिसत होते. मुखश्री म्लान झाली होती. लक्ष्मणाचा राग म्हणजे फार भयंकर. तो धनुष्याचा टणत्कार करीतच किष्किंधेकडे निघाला. मार्गात हनुमंताने त्याला पाहिले. लक्ष्मणाच्या एकंदर आविर्भावावरून हनुमंताने त्याची मनस्थिती जाणली आणि जवळ जाऊन तो लक्ष्मणाला म्हणाला, मी आत्ताच काही वानरांना निरोप देऊन दुसऱ्या वानरांना निरोप देण्यासाठी निघालो आहे. म्हणजे मंत्री असा समय सूचक असावा लागतो. उगीच नाही समर्थांनी बुद्धिमतां वरिष्ठम असे त्याचे वर्णन केले. हनुमंताने ओळखले होते की सुग्रीवाने काहीच हालचाल न केल्यामुळे लक्ष्मण फार रागावला आहे आणि हा आता किष्किंधेला गेल्यावर सुग्रीव त्याच्या समोर आला तर मग त्या सुग्रीवाचे काही धडगत नाही. हनुमंताने ही गोष्ट अंगदाला सांगून म्हणले, प्रथम त्याला सुग्रीवाला न भेटता तुझ्या आईने म्हणजे तारेने सामोरे जावे. अंगदाला असे सांगून हनुमान स्वतः सैन्याची जमाजमा करण्यासाठी निघून गेला. आता हनुमंताने तारेला लक्ष्मणास भेटण्याची सूचना केली होती. यावरून त्याचा चाणाक्षपणा आपल्या लक्षात येईल. रागाचा पहिला मारा सुग्रीवावर झाला असता तर लक्ष्मणाचा संताप वाढण्याचा संभव जास्त. पण तारेसारखी राजकार्य निपुण स्त्री समोर आली तर लक्ष्मण आपला क्रोध फारसा प्रकट करणार नाही. कारण सभ्य पुरुष घरंदाज स्त्रियांच्या समोर नतमस्तक होतात, सहसा क्रोध प्रकट करीत नाहीत. हे हनुमंत जाणतो. शिवाय तारा ही संभाषण चतुर असल्याने ती लक्ष्मणाचा राग थोडाफार शांत करू शकेल अशी हनुमंताची खात्री होती. आणि मग सुग्रीवाने सीता शोधात विलंब झाल्याबद्दल सुग्रीवाने नम्रपणे भाषण केले तर लक्ष्मण नक्कीच क्षमा करेल अशी मारुतीची योजना होती. आणि घडलेही तसेच. लक्ष्मण अत्यंत संतापाने धुमसत राजवाड्याच्या दाराशी आला. तोच द्वारपालांनी अत्यंत नम्रपणे त्याचे स्वागत केले. आत जाऊन तो सभागृहात ताठपणे उभा राहिला. पुढे केलेल्या आसनाचाही त्याने स्वीकार केला नाही. तेव्हा वालीची व्यवहार चतुर पत्नी तारा मधुर स्वरात त्याला म्हणते, भाऊजी, आपण शांत होऊन मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. अहो, आपण श्रेष्ठ सुसंस्कृत माणसे. सुग्रीव काही झाले तरी वनात राहणारा एक वानर आहे. तेव्हा कनिष्ठांच्या अपराधाला श्रेष्ठांनी क्षमा करायची का नाही? विश्वामित्रांसारखे श्रेष्ठ लोक देखील कांचन आणि कामिनी यांच्या मोहात गुरफटून जातात. तर सुग्रीवासारख्याला क्षणकाल कर्तव्याचा विसर पडला असेल तर काय नवल. लक्ष्मणाची चर्या थोडी सौम्य झाली. ते पाहून तारा पुढे म्हणते, आपण मोठे उदार हृदयी आहात. एक वेळ क्षमा करा. यापुढे सुग्रीव त्वरेने आपल्या कार्यास सुरुवात करेल. मी त्याला आपल्या भेटीला पाठवून देते.
नंतर सुग्रीव व लक्ष्मणाची भेट झाली. सर्व वानर सैन्यासह सुग्रीव लक्ष्मणासह प्रसरण पर्वतावर रामचंद्र राहिले होते तिथे आला. आपसात विचार विनिमय करून असे ठरले की सीतेच्या शोधाकरता 4 दिशांना सैन्य पाठवायचे. सुग्रीवाने सैन्याच्या 4 तुकड्या करून त्या 4ही दिशांना पाठवल्या. लंकेच्या बाजूच्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व अंगदाकडे होते. त्यांच्याबरोबर नल, नील, जांबुवंत व हनुमंत हेही वीर होते. निघतेवेळी हनुमंताने रामांना विचारले की सीतेच्या शोधाकरता आम्ही निघालो खरे, पण आम्ही तिला ओळखणार कसे? यावर राम म्हणाले, हनुमंता, सीतेचा वर्ण कर्पूर गौर असा आहे. दैठापासून तुटलेल्या कमलाप्रमाणे जिचे सुंदर मुख म्लान झालेले असेल आणि राम नामाचाच उच्चार जिच्या मुखातून सतत होत असेल ती सीता. पुढे हनुमंताने विचारले, महाराज, मी सीतेला ओळखले तरी मी रामदूत आहे, यावर तिचा विश्वास कसा बसेल? तेव्हा रामांनी सीतेला दाखवण्यासाठी खूण म्हणून आपल्या अंगुलीतील मुद्रिका काढून हनुमंताजवळ दिली. अत्यंत उत्साहाने हनुमान आपल्या दलभारासह निघाला. सीतेचा शोध करीत अंगदाची तुकडी नल, नील, जांबुवंत, हनुमान इत्यादींसह दक्षिणेकडे निघाली. शेवटी भूभाग संपला आणि अथांग सागर समोर उभा ठाकला. इतक्या दिवसांचा प्रवास फारसा कठीण नव्हता, पण आता समुद्र उल्लंघून जाण्याचे साधन नसल्याने मोठाच प्रश्न उभा राहिला. अंगद म्हणतो, बाबांनो, आपल्यावर तर फार कठीण प्रसंग आला आहे. समोर हा सागर आडवा आल्याने पुढे शोध करणे अशक्य आहे. सुग्रीव तर अतिशय कडक शिस्तीचा आहे. त्याने आपल्याला सीतेचा शोध लावण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. त्या अवधीत आपण सीतेचा शोध न लावताच परत गेलो तर तो आपल्याला कडक शिक्षा करेल. मी तर त्याच्या शत्रूचा मुलगा, मला तर तो देहदंड द्यायलाही कमी करणार नाही. त्यापेक्षा आपण अन्न पाणी वर्जच करू आणि या इथेच राम नाम घेत देह ठेवू. वानर मंडळींच्या बोलण्याच्या ओघात जटायूचे नाव ऐकताच एक खूप मोठा गृध्र पक्षी त्यांच्या दिशेने येऊ लागला आणि म्हणाला, मी जटायूचा मोठा भाऊ संपाती. माझ्या पराक्रमी भावाने रावणाशी कसा लढा दिला हे सांगावे म्हणल्यावर वानरांनी राम कार्यार्थ जटायूने देह कसा ठेवला ते सांगितले. वानरांनी जटायू तुमचा भाऊ कसा असे विचारताच संपाती म्हणाला, मी व जटायू अत्यंत पराक्रमी. आम्ही मदोन्मत्त होऊन असे समजू लागलो की एक सूर्यच आपल्याशी तुल्यबळ आहे, म्हणून सूर्याला कवटाळण्याकरता झेप घेतली. जटायूचे पंख सूर्याच्या उष्णतेने जळू लागले. मोठा भाऊ म्हणून मी त्याच्या देहावर माझ्या पंखांचे आच्छादन घातले. असह्य होऊन तो दूर जाऊन पडला. मी मात्र पंखहीन झालो. असहाय्य दुर्बल होऊन पडल्यावर निशाकर ऋषींच्या सेवेने राम कार्यार्थ उपयोगी पडल्यावर माझे पंख परत येतील असा त्यांनी आशीर्वाद दिला. तेव्हा आता माझ्या पंखात शक्ती आली आहे. मला खूप दूरचे देखील दिसते, कारण मी गृध्र आहे. एवढे बोलून त्याने लंकेकडे न्याहाळून पाहिले आणि वानरांना सांगितले की रावणाने सीतेला अशोक वनात ठेवलेले आहे. तुम्ही तिकडे जाऊन तिला सोडवून आणा. संपातीचे हे भाषण ऐकून अनुभवी वृद्ध जांबुवंत वानराने सर्वांना विचारले, आपल्या व लंकेच्या मध्ये हा शतयोजने पसरलेला समुद्र आहे.
हा समुद्र उल्लंघून जाण्याचे सामर्थ्य कोणात आहे? कोण किती योजने जाऊ शकतो? कुणी म्हणाले 10, कुणी 15, 25 योजने जाऊ शकतो, पण परत येण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. सर्वांनी आपापले सामर्थ्य सांगितल्यावर जांबुवंत म्हणाला, तुम्ही कोणीच शतयोजने जाऊन येऊ शकत नसलात तरी या हनुमंताचे ठिकाणी ते सामर्थ्य खचितच आहे. यावर वानरगण म्हणाले, असे आहे तर मग तो बोलत का नाही? गप्प का आहे? एका ऋषींच्या शापामुळे त्याला स्वतःच्या पराक्रमाचा विसर पडला आहे. त्याला आपण त्याच्या पराक्रमाचे स्मरण करून दिले की तो हे काम नक्कीच पार पाडेल. जांबुवंतांचे उत्तर ऐकून वानरांना फार आनंद झाला. या ठिकाणी हनुमंताच्या विस्मरणाची व शापाची कथा आहे. आपल्या अस्मितेचे विस्मरण होण्याचे प्रसंग केवळ रामायण काळातच घडलेत असे नाही, तर इतिहास कालात आणि सांप्रतकालीही तीच परिस्थिती आहे. या प्रत्येक वेळी कुणीतरी स्मरण दिल्या वाचून लोकजागृती होत नाही, झाली पण नाही. 50-500 वर्षापूर्वी भारतातील लोकांना स्वतःच्या पराक्रमाचा पूर्णतया विसर पडला होता. आपण स्वातंत्र्य मिळून त्याचा उपभोग घेण्यालायक आहोत ही गोष्ट आमच्या ध्यानी मनी येत नाही. त्यावेळी आमची अस्मिता फुलविणारा एक महापुरुष उत्पन्न झाला, तो म्हणजे लोकमान्य टिळक. जनजागृतीसाठी त्यांनी केसरी नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. असे आमचे पूर्वज त्यागी, बुद्धिमान, राष्ट्रभक्त आणि स्वाभिमानी होते. परंतु आमच्या तेजस्वी इतिहासाचे योग्य ते ज्ञान विद्यार्थ्यांना न होऊ देण्याचे प्रयत्न शिक्षण क्षेत्रात चाललेले दिसतात. केसरीच्या मुखपृष्ठावर 2 वनराज शेपूट उभारून, जबडा पसरून, भक्ष्यावर जणू झडप घालण्यासाठी सज्ज झाले असलेले लोकमान्य टिळक एवढे चित्र देऊन थांबले नाहीत, तर शत्रूला सूचना व स्वकीयांना प्रेरणा मिळेल असा त्यांनी एक श्लोक लिहिला आहे. तो श्लोक असा आहे, गजाली श्रेष्ठा या निबिडतर कांतार जठरी, मदांध्याक्षा मित्रा क्षणभरही वास्तव्य न करी, नखाग्रांनी येथे गुरुतरशिला भेदुनी करी, श्रमाने आहे रे गिरिकुहरी हा निद्रित हरी. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हा सिंह झोपला आहे. भारतीय आत्मविस्मृती अवस्थेत आहेत, तोपर्यंतच तू इथे राहू शकतोस. आणि भारतीयांना सूचना अशी की सिंहाचे छावे असून मेंढरासारखे नेभळटपणाने वागू नका. आत्मविश्वासाची एक डरकाळी दिलीत की शत्रूला पळता भुई थोडी होईल. रामायणात हनुमंताला पराक्रमाचे विस्मरण झाले होते. त्याचे कारण जांबुवंत वानर सैनिकांनी विचारले तेव्हा त्याने सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, बाबांनो, हा महापराक्रमी हनुमान आपल्या पराक्रमाने लोकांना भिववू लागला. त्यामुळे ऋषीमुनींनी आपल्या सामर्थ्याने त्याच्यावर नियंत्रण घातले. त्यांनी शाप दिला की तुला स्वपराक्रमाचे विस्मरण होईल. यावर त्याने उशाप मागितला. तेव्हा ऋषी म्हणाले की जेव्हा तुला दुसरे कोणीतरी स्मरण देईल तेव्हाच तुझा पराक्रम जागृत होईल. आता क्षणभर धरून चालूया की ही दंतकथा आहे, पण या गोष्टीतील संस्कार महत्वाचा आहे. मनुष्याचे सामर्थ्य खरं पाहता दुर्बलांचे संरक्षण करण्याकरता असायला हवे. परंतु एखादी व्यक्ती जर विपरीत कृत्य करू लागली तर तिच्या बलदंडावर नियंत्रण ठेवणे आवश्यकच आहे. जांबुवंताने हनुमंताला त्याच्या पराक्रमाच्या अनेक कथा सांगितल्यावर हनुमंत भुबुक्कार करून उड्या मारून तो शतयोजने पसरलेला सागर
उल्लंघून जाण्यास तयार झाला. जांबवानाने या प्रसंगी हनुमंताच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे. तो म्हणाला, पुंजिक स्थला नामक तिन्ही लोकात विख्यात असलेली अप्सरा शाप मिळाल्याने कपियोनीत जन्माला आली. तिच्या इच्छेप्रमाणे ती रूप बदलू शकत होती. तिचे नाव होते अंजना. वानरराज केसरीची ती पत्नी होती. एकदा पर्वत शिखरावर बसलेली असताना पुढे काय झालं हे आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने आपण पाहत आहोत. दिवस 8 भाग 3. कपियोनीत जन्माला आलेली आणि आपल्या इच्छेप्रमाणे रूप बदलू शकणारी अंजना वानरराज केसरीची पत्नी होती. एकदा पर्वत शिखरावर बसलेली असताना वायुदेवाने तिला पाहिले. वायुदेव काममोहित झाला. त्याने अव्यक्त रूपातच तिला आलिंगन दिले. वायुदेवाच्या मानसिक संकल्पानेच अंजनेला पुत्र प्रदान केला. हाच हनुमंत. वायुदेवाने या प्रसंगी अंजनाला सांगितले की मी तुझ्या पातिव्रत्याचा भंग करीत नाही. तुझ्या मनात कसलेही भय ठेवू नकोस. हा पुत्र बलाढ्य, महापराक्रमी आणि बुद्धिमान होईल. तो महान, धैर्यवान, महातेजस्वी आणि उड्डाण करण्यात माझ्या इतकाच शक्तिशाली असेल. बालपणी हनुमंताने उगवत्या सूर्याला फळ समजून आकाशात झेप घेतली. ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो. 300 योजन उंचीवरच्याही सूर्याच्या तेजाने त्याला त्रास झाला नाही. तो सूर्याजवळ गेल्यावर मात्र इंद्राने त्याच्यावर रागाने वज्र फेकले. त्यामुळे हनुमंताच्या हनुवटीचा डावा भाग जखमी झाला. म्हणून त्याचे नाव हनुमान हे रूढ झाले. त्यावेळी क्रोधित होऊन वायुदेवाने वाहनेच बंद केले. त्यामुळे त्रैलोक्यात खळबळ माजली. सर्व लोकपाल त्याची प्रार्थना करू लागले. वायुदेवतेला प्रसन्न करण्यासाठी, त्याचा क्रोध शांत करण्यासाठी ब्रह्मदेवांनी असा वर दिला की हनुमंत समरांगणात कुठल्याच अस्त्र शस्त्राने मारला जाणार नाही. की हनुमंत जेव्हा इच्छा करेल तेव्हाच त्याला मृत्यू येईल. ही कथा सांगून जांबवान पुन्हा हनुमंताला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणाला, तू वानर राज सुग्रीवाप्रमाणे पराक्रमी आहेस. राम लक्ष्मणांसमान तेजस्वी आणि बलवान आहेस. गरुडाप्रमाणे शक्तिशाली आणि वेगवान आहेस. गरुडाच्या पंखामध्ये असलेले बळ तुझ्या दोन्ही भुजांमध्ये आहे. तू विक्रमवीर आहेस. तुझे बल, बुद्धी, तेज, धैर्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तूच हा समुद्र पार का करत नाहीस? श्रोते हो, हे सगळं वर्णन ऐकताना भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण होते ना. याचं वर्णन करतायत एक कवी. ते असं म्हणतात, दुनियेत आहेत फक्त विख्यात बहादूर 2. दुनियेत आहेत फक्त विख्यात बहादूर 2. जे गेले आई करिता सागरास ओलांडून. हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केवढा गौरव कवीने या काव्यपंक्तींमधून केलेला दिसून येतो. तर जांबुवानाने हनुमंताचा शास्त्रवेत्ता म्हणून गौरव केलेला आहे. पुढे तो म्हणतो, तू वानर राज केसरीचा क्षेत्रज पुत्र
आणि वायुदेवाचा औरस पुत्र आहेस. तितकाच तेजस्वी आणि शक्तिशाली आहेस. बालपणे व्रात्य असलेल्या हनुमंताला मुनींच्या शापामुळे स्वतःच्या बळाची आठवण करून द्यावी लागत असे. त्यामुळे वाली, रावण यांच्यापेक्षा बलवान असूनही हनुमंताने वालीला मारले नाही, याचा खुलासा अगस्त्य मुनींनी उत्तराखंडात श्रीरामांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलेला आहे. जांबुवानाकडून हनुमंताला अशी प्रेरणा मिळाल्याने हनुमंताला आपण सागर ओलांडून जाऊ शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला. मी 100 योजनेच काय, 10,000 योजनेही या क्षणी पार करेन, असे तो उत्साहाने आणि आवेशाने म्हणाला. हनुमंताच्या मते त्याचा उड्डाण करतानाचा प्रचंड वेग केवळ महेंद्र पर्वतच धारण करू शकत होता. त्याने अत्यंत विशाल रूप धारण केले आणि तो महेंद्र पर्वत शिखरावर आरूढ झाला. आकाशामध्ये उड्डाण करण्यास सिद्ध असा हनुमंत बेदरकारपणे जाणाऱ्या सिंहासारखा भासत होता. महेंद्र पर्वतावर प्रथम वायुदेव व इतर देवतांना वंदन करून हनुमंताने स्वतःच्या शरीराचा प्रचंड विस्तार करून स्वभुजांनी आणि पायांनी महेंद्र पर्वत दाबून धरला. या अमर्याद शक्तीच्या प्रभावाने तो पर्वत थरथरला. पर्वतावरून त्या प्रचंड दाबाने नवीन जलप्रवाह वाहू लागले. प्रचंड आकाराच्या शिलाखंड कोसळू लागले. त्यामुळे प्राणी पक्षी भयभीत होऊन आक्रोश करू लागले. प्रचंड कोलाहल माजला. विषारी सर्प अजस्त्र शिलाखंडांना दंश करून त्यांचे तुकडे करू लागले. तेथील रहिवासी, तपस्वी, विद्याधर भयभीत होऊन अंतरिक्षात गेले. तिथून त्यांना अग्निप्रमाणे तेजस्वी हनुमंताचे दर्शन झाले. हनुमंत गर्जना करून वानरगणांना म्हणाला, रामप्रभूंच्या बाणाप्रमाणे मी वायू वेगाने लंकेत जाईन. लंकेमध्ये जर जनकनंदिनी सीतेला पाहू शकलो नाही तर मी त्याच वेगाने स्वर्गात जाईन. तिथेही सीतेचे दर्शन झाले नाही तर राक्षस राज रावणाला बांधून आणेन. एक तर मी कृतकृत्य होऊन सीतेला घेऊन येईन, नाहीतर रावणासहित लंकेलाच उखडून घेऊन येईन. असे म्हणून हनुमानाने आकाशात झेप घेतली. श्रीरामांचे कार्य करणाऱ्या हनुमंताला सूर्याच्या झळाही लागल्या नाहीत आणि वायूनेही आपल्या पुत्राची काळजी घेतली आहे. सागराच्या आदेशाने तळाचा मैनाक पर्वत वर येऊन आपले आदरातिथ्य स्वीकारण्याची विनंती करू लागला. परंतु श्रीरामांचे कार्य पूर्ण होईपर्यंत मी थांबू शकत नाही, असे सांगून मैनाकाला हस्तस्पर्श करून हनुमंत अधिक उंचीवर जाऊन आधाराशिवाय पुढे निघाला. देवता, गंधर्व, सिद्ध आणि महर्षींनी वायुपुत्राच्या बलाची आणि पराक्रमाची मुक्त कंठाने स्तुती केली. त्यानंतर सुरसा नावाची नागिण मारुतीच्या मार्गात राक्षसीचे रूप घेऊन हनुमंताची परीक्षा पाहण्यासाठी आली. ती म्हणते, त्या द्वारामध्ये देवादिकांच्या परवानगीने मी बसलेली असल्याने येथून जाणाऱ्या प्रत्येकाने माझ्या मुखातून गेले पाहिजे. हनुमान विचारतो की माझा हा प्रचंड देह तुझ्या मुखातून कसा जाणार? सुरसा म्हणाली, तुझा देह कितीही विशाल कर, माझा जबडा कितीही मोठा होऊ शकतो,
असे म्हणून तिने आपले मुख 100 योजने मोठे करून हनुमंताला आत प्रवेश करण्यास सांगितले. तिचे ते अक्राळ विक्राळ मुख पाहून हनुमंताने आपले शरीर अंगठ्या एवढे संकुचित केले आणि तिच्या मुखात शिरून त्याच वेगाने तो बाहेर आला आणि आकाशात शांतपणे उभा राहून म्हणाला, आता मला सीता शोधासाठी जाऊ दे. एखादा व्रतधारी जेव्हा आपल्या कार्याला सिद्ध होतो श्रोते हो, तेव्हा त्याच्या मार्गात 3 प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. सागरावरून उड्डाण, मैनाक पर्वतावरून शोधलेला मार्ग आणि सुरसेपासून स्वसंरक्षण अशी 3 अत्यंत दुष्कर कार्ये हनुमंताने केलेली आहेत. मैनाक हनुमंताला थोडी फळे खा, पाणी पी, विश्रांती घे म्हणतोय, पण हनुमंत म्हणतो, मी स्वामी कार्यासाठी निघालेला सेवक आहे. स्वामींचे कार्य पूर्ण झाल्याखेरीज सेवकाने विश्रांती घेणे योग्य नाही. एवढ्या एकाच उदाहरणावरून हनुमानाच्या जीवनाचा आदर्श आपण का समोर ठेवला पाहिजे हे लक्षात येते. सुरसा नावाची नागिण समोर आली असता आपल्या समोर महान संकट उभे राहिले तर आपण त्याच्या पुढे लघु रूप धारण करून म्हणजेच नम्रपणाने त्यातून पार पडावे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या संबंधात हेच केले होते. महान संकटात लघुता तर लहान संकटात रुद्रता प्रकट केली तरच त्यातून मुक्त होता येते. त्यानंतर विशालकाय सिंहिका राक्षसीने त्याला अडवले. ही राक्षसी पदार्थाची सावली पकडून देखील त्याला आपल्याकडे खेचून घेत असे. आकाश मार्गाने जाणाऱ्या हनुमंताच्या सावलीच्या योगाने तिने त्याला खाली खेचले, पण युद्धात तिचा नाश करून हनुमान परतीराला गेला. आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याने राक्षसीचे मर्मस्थल विदीर्ण केले आणि मना इतक्या गतीने तिच्या मुखातून तो निमिषात उसळून बाहेर आला. दैव, धैर्य आणि बुद्धी कौशल्याच्या जोरावर हनुमंताने तिला ठार केले. हनुमानाजवळ लघु रूपात लहान होण्याची किमया होती, तसेच आपले रूप महाकाय करण्याची ही शक्ती होती. तो वायूप्रमाणे वेगवान असून त्याला आकाशात संचार करता येत होता. म्हणूनच समर्थांनी मारुती स्तोत्रामध्ये म्हणले आहे, मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, अणुपासोने ब्रह्मांडा एवढा होत जात असे. असे हनुमानाचे चित्ररूप समर्थ वर्णन करतात. रामायण सांगते, तो महापराक्रमी भव्य हनुमान एकदम 100 योजने समुद्र लंघून जरी गेला होता तरी त्याला थकवा मुळीच आला नाही. हनुमान परतीराला आला खरा, परंतु त्याने लंका नगरीत एकदम प्रवेश केलेला नाहीये. कारण हनुमानाला आपण वानर म्हणजे पशु जातीतला समजतो, परंतु तो आपल्यासारखाच मानव आहे हे इथं लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्याने विचार केला की अतिशय जागरूकपणाने जिच्या रक्षणाची कडेकोट तयारी केलेली आहे त्या लंका नगरीत प्रवेश कसा करावा. हनुमंताने विचार केला की संध्याकाळच्या वेळी लंकेत प्रवेश करावा, कारण त्यावेळी प्रकाश धूसर असतो, चेहरे नीट दिसत नाहीत, लोकांना सुद्धा घरी जाण्याची घाई असते, त्यामुळे फारसे कुणी चौकशा करणार नाहीत. रस्त्यावरही गर्दी असते, त्यामुळे मी इथे परका आहे हे चटकन कुणाच्या लक्षात येणार नाही. इतके करूनही समजा कुणी मला विचारले तर मी एक कापडी व्यापारी आहे
लंका नगरी पाहण्यासाठी आलो आहे म्हणून सांगावे. इतकी सावधगिरी बाळगून हनुमंत लंकेस जाण्यात निघालेला आहे. लंकेच्या नगरद्वारी तिच्या रक्षणासाठी सायंकाळच्या वेळेला एक स्त्री उभी होती. लंकेसारख्या सुवर्णमयी नगरीचे रक्षण एक स्त्री करते. श्रोते हो, यावरूनच राजाचा दरारा काय असेल याची कल्पना येते. नाहीतर आजकाल स्वराज्यात स्त्री पोलीस नेमलेले असतात, तर तिच्या रक्षणासाठी आणखी 4 पुरुष पोलीस नेमावे लागतात. म्हणजे मग स्त्री पोलीस स्वतःचे रक्षण करू शकत नाही, तर इतरांचे काय करणार? या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 8, भाग 4. स्त्री पोलीस स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. स्वराज्य मिळून एवढी वर्ष झाली, पण आम्ही अजून एवढीही नीतिमत्ता रुजवू शकलो नाही. असो, नगर प्रवेश करणे हा मुख्य हेतू. त्यामुळे मार्गातील अडथळे दूर करीत नगराची रखवाली करणाऱ्या स्त्रीचा महाबलीने पराभव करून लंकेत प्रवेश केला. लंका जिंकायला अवघड आहे हे हनुमंताला जाणवले. सीता या नगरीत जिवंत तरी आहे का ते बघावे या हेतूने त्याने राक्षस प्रमुखांच्या घरावरून उड्या मारून संपातीच्या सांगण्याप्रमाणे रावणाच्या प्रासादात, त्याच्या अंतःपुरात सर्वत्रही फिरून त्याला सीता कुठे दिसेना. रामचंद्रांनी सीतेचे जे वर्णन केले होते त्या वर्णनाशी जुळणारी एकही स्त्री हनुमंताला दिसली नाही. म्हणून त्याने अंतर्गृहात प्रवेश केला. तिथे एका सुवर्ण मंचकावर एक सुंदर स्त्री गाढ झोपलेली त्याने पाहिली. तिचे रूप लावण्य पाहून हनुमंताला वाटले की हीच सीता असावी. पण मग ही गाढ निद्रादीन कशी? रामांनी सांगितले होते की सीतेच्या मुखातून राम नामाचा उच्चार होत असेल. इतकेच नव्हे तर तिच्या जवळपासच्या वस्तूंमधील देखील राम नाम तुला ऐकू येईल. मग असे का? ही सीता रावणाला वश झाली की काय? या शंकेने हनुमंत हताश झाला. त्याच्या मनात आले, प्राणावर उदार होऊन मी इतक्या दूर कशासाठी आलो? परत जाऊन मी रामचंद्रांना काय सांगू? सीता लंकेत आहे, पण ती रावणाला वश झाली, हेच मी परत जाऊन सांगू का काय? या विचारात मग्न असतानाच मंचकावरील स्त्री जागी होऊन भयभीत स्वरात रावणाला हाक मारू लागली. आत आलेल्या रावणाला ती म्हणते, स्वामी, मला एक अत्यंत भयानक स्वप्न पडले. ते असे की आपल्या राज्यात एका वानराने प्रवेश केला असून त्याने माझ्या मंगळसूत्राला हात घातला आहे. हे ऐकून हनुमानाची विषण्णता नाहीशी होऊन सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या आणि ही सीता नसून रावण पत्नी मंदोदरी आहे हे त्याच्या लक्षात आले. हनुमंत रावणाच्या अंतःपुरातून बाहेर आला. धर्मज्ञ हनुमंताला परक्या स्त्रियांना निद्रिस्त अवस्थेत आपण पाहिले आणि पापी रावणाच्या दर्शनाने आपला धर्म लोप तर झाला नाही ना. लगेचच त्याने मनाशी विचार केला की या स्त्रियांच्या दर्शनाने माझ्या मनात कोणताही विकार निर्माण झाला नाही. माझे मन पूर्ण स्थिर आहे. स्त्रियांचा शोध स्त्रियांमध्येच घेतला पाहिजे, म्हणून मी रावणाच्या अंतःपुरात विदेह नंदिनीचा शोध घेतला. आपल्या भारतीय संस्कृतीचे एक उच्च तत्व असे आहे
की परस्त्री माते समान मानावी. याबद्दलचे मोठे उदाहरण लक्ष्मणाचे आहे. परंतु लक्ष्मणापेक्षा हनुमंताने केलेले आत्मपरीक्षण जास्त महत्त्वाचे वाटते. कारण लक्ष्मण हा सुसंस्कृत घराण्यात जन्मलेला राजपुत्र आहे. पण हनुमंतासारख्या एका वन्य समाजातील तरुणाला त्याच्या मनात विचार यावा की परस्त्रीच्या मुखाकडे मी न्याहाळून पाहिले, हे माझ्याकडून पाप तर घडले नाही ना. आपल्या शंकेचे निरसन हनुमंताने स्वतःच केले आहे. मी स्वामी कार्यार्थ आलो. या स्त्रियांकडे पाहताना माझ्या शरीरावरचा एक रोम देखील वाकडा झाला नाही. त्या अर्थी माझे ब्रह्मचर्य निष्कलंकच आहे. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य यातच आहे. हनुमंतासारखा वन्य जमातीतील तरुण स्त्रीच्या पावित्र्याची, तिच्या श्रेष्ठत्वाची कल्पना व्यक्त करतो. जगात इतरत्र कुठेही न सापडणारे उदाहरण म्हणजे शत्रूच्या रूपवती तरुण सुनेला माता मानणारे शिवाजी महाराज, रूपविद्या संपन्न धनवान तरुणीला आई म्हणून साष्टांग दंडवत घालणारे स्वामी विवेकानंद, आणि मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट करणाऱ्या यवन तरुणीला आपल्या आसनावर बसून मलाच तुझा पुत्र समज असे विनवणारा हरसिंह नलुआ, असे देवतुल्य पुरुष या भारतभूमीत जन्माला आले. आज रामायणाचा संस्कार योग्य दृष्टिकोनातून तरुण मनावर होत नाही. त्याचे होणारे दुष्परिणाम आपण पाहतोच आहोत. सीतेच्या मरणाच्या शंकेने हनुमंत काहीसा धास्तावला. त्याच विचारात तो अशोक वनात आला आणि राक्षसींनी वेढलेली, उपवासाने अत्यंत कृश, दीन, उसासे टाकणारी अशी सौंदर्यवती तपस्विनी स्त्री तिथल्या चैत्य प्रासादात हनुमंताच्या दृष्टीस पडली. त्याची सीतेविषयी जी अपेक्षा होती तशीच ही स्त्री होती. हनुमंत एका झाडावर बसून निरीक्षण करू लागला. सीता वश होत नाही हे पाहून रावणाने तिला प्राणदंडाचे भय दाखवले आणि त्रिजटेला बजावले की लवकरात लवकर सीता मला वश होईल असे कर. रावण निघून गेल्यावर हनुमान शिशिंपा वृक्षावर येऊन बसला. तिथून त्याला अत्यंत दुःखित मनाने रामाचे चिंतन करणारी सीता दिसत होती. रावणाची सीतेविषयी कामवासना, राक्षसींचा उद्धटपणा त्याने अवलोकन केला. हनुमंत हळूहळू रामचरित्र गाऊ लागला. ते शब्द ऐकून सीता क्षणभर देहभान विसरली, पण पुन्हा विचार करू लागली. ही मायावी नगरी आहे. मला छळण्यासाठी रावणाने हा नवा प्रकार तर सुरू केला नसेल. सीतेला विश्वास वाटावा म्हणून हनुमंताने राम लक्ष्मणाचे संपूर्ण वर्णन ऐकविले. तेव्हा सीता म्हणते, जो कोणी रामांचे नाव घेत आहे त्याने माझ्या समोर प्रकट व्हावे. सीतेने असे म्हणताच हनुमान झाडावरून उडी मारून तिच्या समोर उभा राहिला. श्रीरामांनी दिलेली अंगठी खूण पटविण्यासाठी सीतेसमोर ठेवली. ती अंगठी पाहताच हर्षभराने उचलून घेऊन सीतेने ती मस्तकी धारण केली आणि आपल्या ओंजळीत ती अंगठी घेऊन आनंदाश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी ते त्या अंगठीकडे पाहू लागली. प्रत्यक्ष रामच भेटल्याचा आनंद झाला तिला. ती हनुमंताला विचारते, रावणाने मला पळवून नेले तेव्हा स्वामींच्या बरोबर एकटे लक्ष्मण भाऊजी होते. मग तुमची मदत त्यांना केव्हा लाभली? त्यावेळी रामचंद्रांची आणि सुग्रीवाची भेट झाल्यापासूनचे सर्व हकीकत हनुमानाने सीतेला सांगितली.
आणि तो म्हणाला, सीतामाई, आता तुम्ही दुःख करू नका. लवकरच प्रभू रामचंद्र येऊन तुमची मुक्तता करतील. रावणाचा पराक्रम आणि वैभव सीतेच्या नजरेस पडतच होते. त्यामुळे ती हनुमंताला म्हणते, बाबा रे, तू म्हणतोस की रामचंद्र माझी मुक्तता करतील, पण तुमच्यासारखे 4 वानर साह्यभूत झाले म्हणून साध्य होणारी ही गोष्ट नव्हे. कारण ज्याने मला पळवून आणले त्या रावणाचे मनुष्यबळ फार मोठे आहे. या लंकेच्या संरक्षणाकरता फार मोठे सुसज्ज शस्त्रास्त्रांचे भांडार त्याच्या जवळ आहे. मग त्याच्या समोर तुमचा निभाव कसा लागेल? अति दुःखाने सीतेच्या अंतःकरणाचे धैर्य खचले आहे. हे हनुमंताने ओळखले. आणि धैर्य ढळणे कधीच योग्य नाही. म्हणून तो तिला धीर देण्यासाठी म्हणतोय, सुग्रीवाचे फार मोठे सैन्य आहे. त्यातील एक अत्यंत सामान्य सैनिक असा मी रामदूत म्हणून इथे आलो आहे. बाकीचे वीर फार बलशाली आहेत. त्यांच्यासह महापराक्रमी रामचंद्र आपली नक्कीच मुक्तता करतील. हनुमंताचे हे उद्गार म्हणजे त्याच्या थोर अंतःकरणाचे आणि समय सूचकतेचे कुशाग्र बुद्धीचे द्योतक आहेत. असामान्य व्यक्तिमत्वाचा हा शूर पुरुष मुद्दामच सीतेला सांगतोय की मी एक अगदी मामूली सैनिक आहे. म्हणजे तिला असे वाटावे की सामान्य सैनिक जर एवढा पराक्रमी आहे तर इतर किती पराक्रमी असतील. तिला धीर यावा हाच हेतू यामध्ये हनुमंताचा आहे. वास्तविक पाहता हनुमंता एवढा शक्तिमान दुसरा कुणीही नव्हता. परंतु मनुष्याने आपले पोवाडे कधी गायचे व लीनत्व केव्हा धारण करायचे हा मुत्सद्दीपणा अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. सीतामाईला थोडासा धीर आल्यावर हनुमंताने तिला हात जोडून आता मला निरोप द्या म्हणून आज्ञा मागितली. त्याच्या येण्याने सीतामाईला समाधान वाटले. म्हणून ती हनुमंताला म्हणते, इतकी घाई का करतोय जाण्याची? तेव्हा हनुमंताने सांगितले, सुग्रीवाने सेनापतीने मला दिलेली मुदत संपत आली आहे. सुग्रीव अत्यंत शिस्तीचा भोक्ता आहे. त्याच्या आज्ञेनुसार जाणे योग्य आहे. त्याचप्रमाणे रामकार्य लवकरात लवकर व्हावे अशी अंतःकरणापासून तळमळ आहे. म्हणून यावेळी विलंब नको. सीतेचे हनुमंताशी संभाषण पाहून दूर बसलेल्या राक्षसी तिथं येऊन तिला विचारू लागल्या, हा कोण आहे? सीतेने सांगितले, तुमच्या राज्यात आलेला तो. त्याची माहिती मला कशी असणार? माझ्यापेक्षा ते तुम्हालाच कळले असेल. हे ऐकून त्यांचे समाधान झाले. सीतेचा निरोप घेऊन हनुमंत जायला निघाला. त्यावेळी तो सीतेलाच भेटून आला. यावर रामांनी विश्वास ठेवायला हवा ना. म्हणून खुणेसाठी त्याने चिन्ह मागितले. तेव्हा सीतेने आपल्या वेणीतून चुडामणी काढून त्याच्या हाती दिला आणि म्हणाली, हा रामांना दे. दुसरा काही निरोप नको. कारण मी गृहस्वामिनी म्हणून इक्ष्वाकू घराण्यात प्रवेश केला. त्यावेळी माझ्या सासू सासऱ्यांसमक्ष रामचंद्रांनी हा माझ्या वेणीत घातला होता. ही गोष्ट आम्हा चौघांनाच फक्त माहीत आहे. सीतेला अशोकवनात सोडून हनुमंत निघाला. तेव्हा ती दुःखाने पुन्हा व्याकुळ झाली. त्यावेळी हनुमंत म्हणाला, माई, आपण दुःखी होऊ नका. माझ्या पाठुंगुळी बसा. मी एका उडीत समुद्र पार करून रामचंद्रांच्या समोर आपल्याला घेऊन जातो. हनुमंताचा हा बालिशपणा लक्षात घेऊन सीता म्हणते, असे मला तुझ्याबरोबर येता येणार नाही.
स्वामी कार्य साधण्याच्या हेतूने हनुमंत तिला स्वतःच्या पराक्रमाचे वर्णन सांगतो. त्याचा पराक्रम ऐकूनही सीता म्हणते, तरीही मला तुझ्याबरोबर येता येणार नाही. पतिव्रता स्वेच्छेने परपुरुषाला स्पर्श करत नाहीत. तू पराक्रमी असलास तरी या बंदीशाळेत रावणाने अनेक स्त्रियांना डांबून ठेवले आहे. तेव्हा रावणाचे पारिपत्य होणे आवश्यक आहे. मी तुझ्याबरोबर आले तर माझ्या पतीच्या कीर्तीला उणेपणा येणार आहे. लोक म्हणतील, रामाच्या पत्नीची मुक्तता हनुमंताने केली. ही गोष्ट तुला भूषण होणार असली तरी रामांना दूषण लागणार आहे. रामांनी स्वपराक्रमाने रावणाला शासन करून माझी मुक्तता करावी, हेच त्यांना व मला भूषणास्पद आहे. तेव्हा हनुमंता, तू रामांना माझा एक निरोप सांग. 1 महिन्याच्या आत स्वपराक्रमाने माझी मुक्तता करून मला येथून परत घेऊन जावे, अन्यथा ही सीता पुनरपी त्यांच्या दृष्टीस जिवंत पडणार नाही. या पुढील भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ.